नमस्ते, मी शैलास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण उपमा बनवायचा आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे 1 वाटी जाडा रवा, छोटा कांदा बारीक कापून घेतलाय, 3 हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची पानं 7-8 घेतली आहेत, पाव चमचा मोहरी, 3 काजू घेतले, 1 चमचा शेंगदाणे, अर्धा चमचा चणा डाळ, अर्धा चमचा उडीद डाळ, चवीनुसार मीठ। नंतर आपल्याला पहिल्यांदा रवा भाजून घ्यावा लागेल, त्याच्यासाठी 3 चमचे तूप घेतलंय, फोडणीसाठी तेल लागेल, कोथिंबीर आणि खोबरं आपल्याला गार्निशिंगसाठी लागेल। आता आपण सुरुवात करूया। पहिल्यांदा रवा भाजून घेऊया। हे आपण 3 चमचे तूप घेतलंय ना, ते पहिल्यांदा कढईमध्ये टाकून घेऊया। थोडंसं हलकं गरम होऊ दे, नंतर मग रवा टाकूया। हलकं गरम झालंय, आता रवा टाकते। 2 मिनिटं फास्ट ठेवायचा, नंतर मग आपण लो करून भाजून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत। हे बघा, असं आपला भाजून झालं रवा, एवढा हलका भाजून घ्यायचा, खूप एकदम डार्क पण नाही करायचा। आता आपण गॅस बंद करूया। हे बघा, बघू शकता थोडासा कलर बदललाय, जास्ती डार्क नाही करायचा, आपण शिरा करताना करतो तसा नाही करायचा। आता मी गॅस बंद करते आणि प्लेटमध्ये काढून घेते। हे बघा, आता आपण रवा भाजून घेतला, हलकासा कलर चेंज झालाय। आता आपण फोडणी करून घेऊया उपम्याची। तर त्याच्यासाठी मी कढई ठेवली आहे गॅसवर। थोडं 2 चमचे तेल टाकूया। तेल चांगलं गरम झालं, मोहरी टाकूया। मोहरी चांगली तडतडू दे। मोहरी छान तडतडली, आता आपण मिरची टाकूया, कढीपत्ता, चणा डाळ, शेंगदाणे। गॅसची फ्लेम लो ठेवली आहे। आता हे आपण व्यवस्थित भाजून घेऊया चांगलं। उडीद डाळ पण टाकली थोडीशी। आता व्यवस्थित आपण परतून घेऊया, कारण चणा डाळ पण आपण टाकली आहे, उडीद डाळ टाकली आहे, शेंगदाणे छान असे खमंग फोडणी व्हायला हवी। थोडा मीडियम करते। गॅसची फ्लेम थोडी मीडियम केली आहे मी, तर व्यवस्थित भाजून घ्यायचं। छान झालंय भाजून, आता आपण गॅस कमी करूया। नंतर हे काजू थोडे घेतले ते टाकूया, आणि मी मटार बोलायला विसरली, 2 चमचे मटार घेतले, आवडत असतील तर टाकू शकता। कांदा टाकायचा, थोडीशी हळद घेतली, एकदम चिमूटभर। गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे। थोडीशी कोथिंबीर टाकूया फोडणीमध्ये, आणि थोडीशी गार्निशिंगसाठी ठेवली। छान मस्त एकदम खमंग फोडणी झाली आपली। आता आपण रवा टाकून घेऊया। गॅसची फ्लेम आपण लो ठेवली आहे, आता आपण हा रवा टाकून घेऊया।
नंतर मीठ घेतलं अर्धा चमचा. आता पहिल्यांदा आपण व्यवस्थित परतून घेऊया आणि नंतर पाणी ओतायचं आपल्याला. छान फोडणी व्यवस्थित मिक्स व्हायला हवी. थोडीशी किंचित एकदम चिमूटभर हळद टाकली ना तर छान येतो कलर, दिसायला मस्त वाटतं एकदम. आता आपण परतून घेतलं थोडंसं. गॅसची फ्लेम लो ठेवली आहे. आता 1 वाटी आपण रवा घेतलाय ना, मग आपण 2 वाटी पाणी ओतूया. हे बघा, पहिल्यांदा 1 वाटी ओतते आणि अजून 1 वाटी, म्हणजे 2 वाटी पाणी ओतलं. तर व्यवस्थित मिक्स करून गॅसची फ्लेम लो ठेवून झाकण ठेवूया. गॅसची फ्लेम लो करते, झाकण ठेवूया. आता आपण गॅसची फ्लेम लो ठेवली आहे आणि आपण झाकण ठेवलं. 2 वाटी पाणी ओतलं आपण. आता पहिल्यांदा घट्ट झालं ना की बघायचं आपल्याला किती घट्ट की थोडंसं पातळ हवं आहे, त्याप्रमाणे बघून मग गॅस आपण बंद करायचा. मला थोडं अजून असं नरम हवं आहे, म्हणून मग मी अजून पाव वाटी टाकते. म्हणजे एकूण आपण 2.25 वाटी पाणी ओतलंय. व्यवस्थित मिक्स करून घेते आणि परत झाकण ठेवते. दोन मिनिटं अजून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे उपमा. 2 मिनिटं झाली आहेत. आता आपण चेक करून घेऊया आणि मग गॅस बंद करूया. एकदा व्यवस्थित परतून घेऊया. एकदम छान मस्त शिजलाय, मस्त एकदम मऊ झालाय. एकदा छान परतून घेऊया आणि मग गॅस आपण बंद करूया. कलर पण खूप छान दिसतोय आणि व्यवस्थित शिजलाय. बघू शकता. आता आपण गॅस बंद करूया आणि आपला उपमा सर्व करण्यासाठी तयार आहे. आता आपण उपमा सर्व करणार आहोत. तर त्याच्यासाठी काय करायचं, वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची खाली. अशी पसरवायची आणि थोडंसं खोबरं टाकायचं, ओलं खोबरं. आणि त्याच्यानंतर वरून आपल्याला उपमा टाकायचा आहे आणि मग नंतर तो प्लेटमध्ये काढायचा, मग छान दिसतं. हे बघा, असं आपण करून घेतलं. आता आपण ह्या वाटीमध्ये उपमा काढून घेऊया. असं टाकताना ना गच्च दाबून टाकायचा, म्हणजे मग व्यवस्थित तो बाहेर निघेल. असं एकदम छान व्यवस्थित असं घट्ट दाबून घ्यायचं, म्हणजे मग छान आकार पण दिसेल. साईडने पण असं व्यवस्थित दाबून घ्यायचं. आता ही अशी वाटी उचलून लगेच आपण प्लेटवर अशी उलटी करायची. वाव, मस्त एकदम छान निघालं बघा. मुलं कसं गाजर किंवा कॉर्न असं खायला कंटाळा करतात, किंवा कोणती पण भाजी वगैरे पण तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये. गाजर टाकू शकता, कॉर्न टाकू शकता. त्याच्या निमित्ताने कसं मुलं खातील, त्यांना काही समजलं नाही आतमध्ये आपण काय काय टाकलंय ते.
तर असं पण तुम्ही आयडिया करू शकता. तर माझी ही उपमाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सांगा आणि आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक यू.